नासदासिन्नो सदासित् तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्भ किमासीत् गहनं गभीरं न मृत्युरासीत्। कितीतरीच काळ आर्य लोक हिंदुस्थानच्या उत्तरेमध्ये अफगाणिस्तानपर्यंतच वस्ती करून राहिले. ते लोक ब्रह्मवर्त म्हणायचे त्याला. पण मग जेव्हा पुढे ते गंगा आणि यमुनेच्या मैदानांमध्ये इथे वस्तीस आले तेव्हा आपल्या या नव्या देशाला हे लोक आर्यवर्त म्हणायला लागले. जुन्या जमान्यातील सभ्यतांचं अनुकरण करीत आर्यांनी पण इथे येऊन नद्यांच्या किनारीच वस्ती केली. उत्तर ऋग्वेदकालीन लोक, पशुपालक वैदिक लोक, शेतकरी आणि प्रथम कबिल्यांचं मिळतं जुळतं रूप होतं. हा हिंद आर्य समूह इसवी सन पूर्वी जवळजवळ 1000 वर्ष पंजाबहून पूर्वेकडे वाटचाल करू लागले. हे लोक मूळ वैदिक लोकांपेक्षा पूर्णरित्या भिन्न होते.
ह्या कालखंडाची विशेषता होती लोखंडाचा वापर. सुरुवातीला लोखंडी हत्यारच बनायची, हळूहळू इतर साधनं बनायला लागली. शेतीसाठी लाकडी नांगराचा वापर सुरू झाला. मातीची भांडी बनवणं, कपडे विणणं आणि लाकडी सामान तयार करण्याचं तंत्र सिंधू घाटी सभ्यतेकडनंच घेतलं गेलं. इसवी सनाच्या 8व्या शताब्दीच्या जवळपास मध्य गंगा घाटीचा घनदाट जंगलाचा भाग साफ करण्यासाठी आणि नांगरण्यासाठी लोखंडी उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, ज्यामुळे पिकांची संख्या वाढीस लागली. इथे आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त उत्पादन होऊ लागलं आणि ह्यामुळेच ग्रामीण वस्त्या आणि नगरांची स्थापना झाली. हे अतिरिक्त उत्पादन एका अशा सामाजिक स्वरूपामध्येच संभव होतं ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मजुरी उपलब्ध होऊ शकत होती. नव्या समाजामध्ये एक नवा गुलाम शूद्र वर्ग जन्माला आला आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ग किंवा वर्ण समाजात वर यायला लागले. अशा तऱ्हेने भारतामध्ये वर्णव्यवस्थेला सुरुवात झाली, जी शूद्रांच्या श्रमशक्तीवर आधारित होती. त्याच काळात ग्रीस आणि इजिप्तमध्ये दासप्रथेचा विकास झाला, पण शूद्रांना ग्रीसमधल्या गुलामांवर होणाऱ्या अत्याचारांना तोंड द्यावं लागलं नाही. सुरुवातीला शूद्र कबिल्याचाच भाग होते आणि ते कबिल्याच्या समारंभात भाग घेऊ शकत होते. पण नंतर जेव्हा नगरांचा विकास होऊ लागला तेव्हा शूद्रांवर अनेक तऱ्हेचे अंकुश लावले गेले. रामायणात रामानं शूद्र शंभुकाला तप करण्याच्या अपराधाबद्दल मृत्यूदंड दिला होता. ह्या कथेवरून रामाच्या क्रूरतेचं नव्हे तर त्या काळातल्या ब्राह्मणांच्या स्वार्थी भावनेचं प्रदर्शन होतं आणि ह्याच भावनेतनं ही कथा नंतर रामायणात जोडली गेली. तू तर अजून बाळ होतास, तू तर 14 वर्ष पण नाही रे बघितलीस. बघ बघ, तू तुझ्या मातेचं हृदय दुःखाने तुटत आहे रे. तुला सोडून तिला पण जगायचं नाहीये रे. माझा पुत्र परत न येण्यास आपल्यामधनं गेलाय. प्रतापी राजा राम, काय तुझ्या राज्यामध्ये हे असंच होईल? राम, खरे रामच आहे दोषी, कारण तो जर सिंहासनावर बसताच माझ्या मालकाचा मृत्यू होता. महाराजांना दोष का देताय बाई? आता हे तर तुमच्या कर्माचं फळ. कर्माचं फळ? आता मी काय करू, काय रे करू? भगवंताला ज्ञात आहे, मी कधीच माझ्या मुखातनं असत्य वचन नाही केलंय, केव्हाच पशुचा वध नाही केलाय, कधी कुठल्या मनुष्याला दुःख नाही दिलंय मी. हो राजा राम, आमचा पुत्र आम्हाला तू परत दे आणून, परत दे आमचा पुत्र, नाहीतर आम्ही तुझ्या राज दरबाराच्या समोर आमचे प्राण त्यागणार.
तेव्हा ब्राह्मणांच्या हत्याचं पाप तुलाच लागेल. जर ब्रह्महत्या केल्यानेही तू सुखात जगू शकतोस तर हे राजा राम, परमेश्वर तुला दीर्घ आयुष्य देईल. भावांबरोबर सुखात जग तू. स्वतःला बघ, तू इक्ष्वाकू वंशाचा महान शासक समजतोस ना, ओ राजा राम. ऐकून ठेव, ज्या राज्यामध्ये अबोध बालकांचे प्राण सुरक्षित नाहीयेत, मग तिथली प्रजा कशी म्हणून सुरक्षित असेल? जेव्हा जेव्हा राजा आपल्या कर्तव्य पालनामध्ये असफल होत आलाय, तेव्हाच अशा घृणित घटना होत आल्या आहेत. पाप वाढत असतात, अकाली मृत्यू होत असतात, चारी दिशांना अव्यवस्था फैलावत असते. या ब्राह्मणाने जो आरोप केला आहे त्या विषयामध्ये मी तुमचा सल्ला ऐकू इच्छितो. असं दिसतंय माझ्याच कुठल्या अपराधाच्या कारणाने त्याचा पुत्र मृत्युमुखी पडलाय. महाराज, प्रथम त्या बालकाच्या अकस्मात मृत्यूचं कारण ऐकावं. त्याच्या पश्चात तुम्हाला जे उचित वाटेल तुम्ही करावं. मी तुमच्या परामर्शाची प्रतीक्षा करतो देवर्षी. हे यशस्वी महाराज, सत्ययुगामध्ये केवळ ब्राह्मण तप करायचे म्हणून त्याची फळं प्राप्त करायचे. त्या युगामध्ये अकाली मृत्यू नव्हते होत, केवळ ज्ञानीच शासक होत असत. त्रेतायुग अवतरित झाल्यावर 4 वर्णांची निर्मिती झाल्यामुळे ब्राह्मणांच्या सकटच क्षत्रियांना पण तप करायचा अधिकार मिळाला. वैश्य व्यापार करायचे आणि शूद्र या 3 वर्णांची सेवा करीत आणि आपलं जीवन व्यतीत करायचे. अशा प्रकारे सकल धर्म विधिवत स्वधर्माचं पालन करायचे. द्वापार युग आल्यावर जेव्हा अधर्म खूपच वाढला तेव्हा वैश्यांना पण तप करायचा अधिकार मिळाला. किंतु शूद्रांसाठी या युगामध्ये पण तप करणं सर्वथा वर्जित होतं. राजन, केवळ कलियुगामध्ये हे संभव आहे की शूद्र तप करू शकतात. त्रेतायुगामध्येच नाही, द्वापार युगामध्ये पण जर कोणी शूद्राने तप केलं असतं तर मग ते महान पाप आहे राजन, महान पाप. तुम्ही काय सांगताय महर्षी? काय आमच्या राज्यामध्ये अशी कुठली तपस्या केली जात आहे? सत्य भूपती, उच्चता प्राप्त करण्याच्या इच्छेने एका क्षुद्र शंभुकाने तप करायचा साहस केलं. तो निश्चितच मृत्यूदंडास प्राप्त आहे. जर कोणी मोक्ष मिळवण्यासाठी तप करीत आहे तर मग त्याला मृत्यूदंड कसा दिला जाणार सांगा महामुनी. महाराज, आपण रावणाला पण मृत्यूदंडच दिला ना. काय तो एक महान तपस्वी नव्हता का? किंतु तो एक महान पापी पण होता ना. तरी पण तो एक ब्राह्मण होता. शिवाय हा तर शूद्र आहे आणि याचं या युगामध्ये तप करणंच त्याच्या मृत्यूदंडास एक खूप मोठं कारण आहे महाराज. तर मग काय शंभूक पापी आहे? महाराज, जर राजा शूद्र व्यक्तीस दंड नाही देऊ शकला तर त्याला अवश्य नरकलोक मिळणार. धर्माची पुनर्प्रतिष्ठा करा महाराज. आपल्या प्रजेला तुम्ही दीर्घ आयुष्य द्या. या ब्राह्मण बालकास पण पुन्हा जन्म प्राप्त करायला द्या महाराज. शेतकरी समुदायांमध्ये प्रथम शिकारी आणि अन्न गोळा करणाऱ्या जमाती मोठ्या प्रमाणात सामील केल्या गेलेत, पण त्यांना वर्णव्यवस्थेच्या बाहेर स्वस्त गुलाम मजुरांप्रमाणे ठेवलं गेलं. गुरुदेव, कुत्र्याने भुंकणं बंद केलं. तिकडे कोणीतरी आहे जो आपले शिकारी कुत्र्यावर बाण सोडतोय. अवश्यच कोणी या जंगलामध्ये राहणारा कोणी निषाद असावा. चल जाऊन बघूया आपण. सर्वप्रथम अस्पृश्य जातींमध्ये होत्या 2 शिकारी जमाती, चांडाळ आणि निषाद. महाभारतातल्या एकलव्याच्या कथेमध्ये उत्तर वैदिक काळी अशा जमातींच्या प्रती अशा प्रवृत्तींची झलक पाहायला मिळते. बाणाने कुत्र्याचं तोंड बंद केलं गेलं. धनुर्विद्येचा असा चमत्कार असं कोण करू शकतं? चल जाऊन पुढे बघू. कोण आहेस तू? या राजवनामध्ये तू शिकार करण्याचं धाडस कसं केलंस? गुरुदेव,
मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. मला गुरुदेव म्हणणारा, माझ्याकडे आशीर्वाद मागणारा तू आहेस कोण? यापूर्वी तर मी तुला कधीच नाही पाहिलं. गुरुदेव, मी एकलव्य नावाचा एक निषाद आहे. आमच्या जमातीचे सरदार व्याधराजांचा पुत्र आहे मी. गुरुदेव, आपण मला ओळखलं नाही. मी आपल्याला आधी पण भेटलोय. 10 वर्षांपूर्वी मी तुमच्याजवळ शिष्य व्हायला आलो होतो. मग तुम्ही माझी प्रार्थना अस्वीकार केली होती. योग्यच केलं होतं मी, कारण मी केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांनाच शिक्षण देतो. तुझ्यासारख्या नीच वर्णात जन्म घेतलेल्या व्यक्तीच नाही. गुरुदेव, आता मी नीच वर्णामध्ये जन्माला आलोय, ह्यात माझा दोष काय सांगा ना. माझ्याजवळ निवड करायची सुविधा होती का? गुरुदेव, माझी प्रतिभा आणि कुशलतेला कुठलंच मूल्य नाही. मनुष्य नीच वर्णात जन्म घेतो हे त्याचं भाग्य आहे. तू त्याचा स्वीकार करायला हवा. परंतु तू तुझी विद्या शिकलास कुठून? इतकी विद्या तर माझ्या प्रिय शिष्य अर्जुनाला पण येत नाही. गुरुदेव, ही सर्व आपलीच कृपा आहे. माझी खरंय. या, आपण स्वतः या आणि बघा जरा. गुरुदेव, ही मी आपली प्रतिमा बनवली आहे. हिच्याकडनंच मला प्रेरणा मिळत राहते. गुरुशिवाय पण इतकं ज्ञान. तू धन्य आहेस एकलव्या. राजकुमार, आज मी जो काही आहे गुरुजींच्या कृपेनेच आहे. गुरुजी, माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडून गुरुदक्षिणा मागावी. परंतु का? मी तुला दिलंच काय? गुरुजी, मला अशा तऱ्हेने निराश नका करू. गुरुदेव, सन्मान स्वरूपी पण गुरुदक्षिणेचा स्वीकार नाही करणार आपण. आता ह्यात काय बरं दोष आहे? तुम्ही त्याची अभिलाषा पूर्ण करावी गुरुदेव. बर, तू आग्रहच करतोस तर, परंतु तू देऊ नाही शकणार. मी का नाही देऊ शकणार गुरुदेव? आपण आज्ञा तर करून पहा. राहू दे, तू देऊ नाही शकणार. मी का नाही देऊ शकणार गुरुदेव? गुरुदेव, मी कौरव आणि पांडवांसारखा पुत्र नाही, निसंशय. पण व्याधराजाचा पुत्र आहे मी. आपण म्हणाल तर आमची पूर्ण संपत्ती आपल्या चरणांमध्ये ठेवतो. नाही, धन नकोय मुळेच मला. तर मग तर तू ऐक. मला गुरुदक्षिणेमध्ये तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे. हे तुम्ही काय मागितलं गुरुदेव? तुम्ही त्याला आशीर्वाद देताय की शाप? हाच तर म्हणाला, दक्षिणा मागा, दक्षिणा मागा. गुरुदेव, मी आपल्याला माझा अंगठा देईन अवश्य. पण एक प्रश्न विचारू? कसला प्रश्न? गुरुदेव, काय कधी आपण आपल्या ह्या अर्जुनाकडे त्याचा हात मागू शकाल? काय आपण भीमाकडे त्याचे बाहू मागाल? आणि मागितलं म्हणून काय ते देतील? मग आपण माझ्याकडे माझा अंगठा का मागितला? गुरुदेव, काय आपण स्वहस्ताने स्वतःच्याच शिष्याची हत्या नाही करतात? ठीक आहे, मग नको देऊ साडी. नाही, मी आपल्याला गुरु दक्षिणा देणार अवश्य. हे घ्या गुरुदेव, आपली गुरुदक्षिणा. ही क्रूरता का गुरुदेव? धर्माच्या व्यवस्थेसाठी. काय तू नाही जाणत की शूद्र आणि वनवासियांना धनुर्विद्या शिकायला नाही दिली जाऊ शकत? कारण जर वनवासी युद्धकला शिकले तर मग काय ते क्षत्रियांपेक्षा शक्तिशाली होण्याची आकांक्षा नाही करायला लागणार?
त्या वनवासीचा अंगठा हिसकावून मी त्या संभावना नेहमीसाठी समाप्त केल्या आहेत. पण हा अन्याय आहे गुरुदेव. जर त्या वनवासीला योद्धा बनायची अनुमती दिली गेली असती तर अवश्य तो एक दिवस तुझा प्रतिस्पर्धी बनला पण असता. तुमच्या सहाय्याने मी शिकलो असतो की त्याला कसं हरवायचं ते. नाही अर्जुन, तू त्याच्या समोर नसता टिकू शकलास. म्हणून यासाठी सत्य आहे, कारण मी तुला वचन दिलं होतं की तू ह्या युगाचा सर्वात मोठा योद्धा, सर्वात मोठा धनुर्धर बनशील. आणि आज मी माझं ते वचन पूर्ण केलंय. नाही गुरुवर, कारण आज विश्वातल्या सर्वात मोठ्या धनुर्धराला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय स्वतःच्या. तेव्हा जेव्हा कधी म्हणून मला विश्वातला सर्वात मोठा धनुर्धर म्हटलं जाईल, तेव्हा मग अंगठ्याशिवायचा एकलव्याचा हात माझी खिल्ली उडवेल. शंभूक आणि एकलव्याच्या कथांवरून आपल्याला त्या समाजाची माहिती मिळते ज्यात प्रचलित वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मणांचं स्थान सर्वात उच्च होतं आणि ब्राह्मण ह्या दर्जाचं सातत्य राखण्यासाठी झटत असायचे. तरीही ब्राह्मणांच्या इच्छा आणि वास्तविक स्थितीत खूप फरक होता. जाती व्यवस्थेत ठराविक मर्यादेपर्यंत लवचिकताही होती. याची एक झलक त्या 3 पित्यांचा पुत्र नावाच्या कथेत बघू शकतो. प्रेतस्य प्रेतत्व निवृत्त्या पितामह प्रपितामही सहस पिंडीकरणं करिष्ये. पिंड विसर्जित करा. सांगा, पिंड कुठल्या हातात देऊ? महामेय, या हातांमधला एक हात निश्चितच सुळावरच्या व्यक्तीचा आहे, कारण याच्या मनगटावर दोरीचं चिन्ह आहे. दुसरा एका ब्राह्मणाचा हात प्रतीत होत आहे, कारण आपल्या हातामध्ये पवित्र दुर्वा पकडल्या आहेत त्याने. तिसऱ्या हाताचं लक्षण राजेशाही आहे, त्याने राजेशाही अंगठी घातली आहे, यासाठी तो राजाचा हात आहे. मग आपण राजाच्या हातामध्ये पिंड ठेवला पाहिजे. नाही, मला वाटतं आपण विचारलेलं चांगलं. तो सत्य पिता कोणी तोच पिंडाचा स्वीकार करेल, दुसरा कोणीच नाही. अहो चंद्रप्रभाचे पिता, पिंडाचा स्वीकार करण्यासाठी तुमचा हात पसरावा. ह्या सर्वाचा काय बरं अर्थ? पण मी ब्राह्मणांशी विचार विनिमय केल्यावर मग आपल्याला सूचित करीन राजन. हे राजन, तुम्हाला 3 हातांच्या गुढाची कथा नाही ऐकायची, जी केवळ मलाच माहित आहे. हे स्त्री, तुला काय माहित आहे? हे सर्व शोधून काढणे ब्राह्मणाचे काम आहे. प्रथम माझी कथा घ्या ऐकून, मग ब्राह्मणांना निर्णय घेऊ द्या की काय करायचं आता. ताम्रलिप्टीच्या समुद्र तटावर बसलेल्या नगरामध्ये एक व्यापारी राहत असे चांगला, ज्याचं नाव होतं धनपाल. तो धनिकांमध्ये पण धनिक असा, जो आपल्या छोट्याशा परिवारामध्ये खूप सुखी असा. त्याच्या पत्नीचं नाव होतं शीलवती आणि पुत्रीचं नाव होतं धनवती, जी विवाह योग्य होती. एक दिवस अचानक ताम्रलिप्टीचा राजा जनासंधाने व्यापाराकडे राजकीय सेवक पाठवला. निरोप दिला की धनपालने त्वरित राजकीय वस्त्रांच्या व्यापारासाठी समुद्रपार निघून जावं. पिताश्री, पिताश्री. माते, पिताश्रींसाठी राज दरबारातनं दूत आलाय, लवकर बोलवलंय त्यांना. ओरडू नको सुगीच. तुझे पिताश्री आत हवनाची तयारी करतायत. चल आपण पण आज जाऊन प्रार्थना करूया की त्यांची ही यात्रा सफल व्हावी. चल.
चिंतेचा मुळी विषय पण नाहीये. मी धन्वती पुत्रीच्या विवाहापूर्वी अवश्य परत येईन. आणि जर माझी ही यात्रा सफल झाली तर आपल्याला बघ अपार धन मिळेल. तुम्ही राजकीय वस्तूंचा भार स्वतःवर घेताच का म्हणून? अशी पण समुद्र यात्रा इतकी कठीण होत असते. जर तुमच्या जीवाला... अगं वेडी, माझ्या जीवाला काय होणार? आणि ह्या जोखमीच्या बदल्यामध्ये मला फायद्यात पण जास्त हिस्सा मिळेल. तू माझी चिंता बिलकुल दे सोडून. धन्वतीची नीट चांगली काळजी घे. वैश्यवर्णामध्ये शेतकरी, कळप राखणारे, मजूर आणि वणिक म्हणजेच व्यापारीही सामील होते. वैश्यच मुख्य करदाते होते, ज्यांच्या करजकाती आणि भेटवस्तूंवरच ब्राह्मण आणि क्षत्रिय त्यांचा उदरनिर्वाह चालवायचे. व्यापारी कधीकधी राजाच्या वतीनंही व्यापार करत असायचे, जसा आता आपल्या कथेतला व्यापारी धनपाल. राजाच्या वस्तूंचा व्यापार करण्यासाठी धनपाल तर गेला निघून समुद्राच्या पलीकडे. अनेक महिने लोटले. महाराज, मी बंदरावरून आलोय. दुःखद समाचार आहे. तुमची पूर्ण व्यापारी संपत्ती वादळामध्ये नष्ट झाली आहे. हा समाचार तुला कसा मिळाला? आपल्या जहाजाच्या जवळून एक दुसरं जहाज चाललं होतं. त्याच्या चालकाने बुडणाऱ्या लोकांमधल्या एकाला वाचवलं. त्यानेच मला वादळाबद्दल सांगितलं. मग तो तिथेच मेला. आपल्या जहाजातला एक पण माणूस नाही वाचला महाराज. नष्ट जहाजाचा अधिकारी धनपालचा महाराज. ओ, दुष्ट धनपालच आमच्या हानीचं कारण आहे. कोणी मागे संतती आहे? केवळ एक पुत्री आहे महाराज. ठीक आहे, तू त्याची पूर्ण संपत्ती जप्त कर ताबडतोब आणि त्याच्या कन्येला आमच्या राजमहालामध्ये घेऊन ये. जी. शिलवती, शिलवती. शिलवती. ताई, तू दक्षिणेकडच्या मार्गाने लगेच निघून जा. यावेळेस तिथे लोकांची ये जा कमी असते. तुला लपत फिरायची गरज नाही पडणार. खूप खूप धन्यवाद भाऊ या सहाय्यासाठी. आज तुम्ही एका विधवा आणि तिच्या मुलीचा जीव वाचवला. नाही नाही ताई, शेजारी मदतीसाठीच तर असतात. चल चल लवकर. अरे अहो भाऊ, भाऊ तुमची ही दशा अशी का झाली? मला देशद्रोहाच्या आरोपामध्ये या देशाच्या नीच राजाने हा दंड दिलाय. पण खरं तर मी सत्यासाठी लढत होतो. मी शूद्र श्रमिकांच्या एका दलाचं नेतृत्व केलं. बिचारे लोक यासाठी लढत होते की त्यांच्याशी पशूंसारखा व्यवहार नाही केला जावा. या सुळावर पण मला माझा आत्मा मुक्ती नाही देत आहे. अजून पण माझ्यामध्ये बदला घ्यायची प्रबळ इच्छा आहे. असं दिसतंय जसं परमेश्वराने तुला माझ्या सहायतेसाठीच पाठवलंय. आम्ही तुला सहायता कशी काय करणार? आम्ही तर स्वतःच राजाच्या लोभाच्या शिकार आहोत. माझ्या माते, माझी प्रार्थना तू ऐक. तू तुझी अविवाहित कन्या मला देऊन टाक. हे तू काय बोलतोयस? मी माझी कन्या तुला कशी बरं देऊ? ही तुला कशी मदत करेल? माझ्या मरते समयी कुठेच पुत्र नाहीत. पुत्राशिवाय मला परलोकी नाही जाता येत. आणि माझ्यावर लागलेल्या आरोपांचा सूडही नाही घेतला जाणार. ही नियोगाने एका संततीला जन्म देऊ शकते. हिच्या गर्भामध्ये जी संतती होईल, मूल माझं ते असेल ग. बस हीच विनंती आहे. जसं मी सांगतोय बस तसंच करतो.
मला हा फार मोठा पेच वाटतोय. मी कसं हिच्या यौवनाचं वैधव्यासाठी बलिदान करू? समोर तो वृक्ष बघ तू. तिथे जाऊन खण. तिथे त्याच्या खाली तुला 3 मणी मिळतील, अमूल्य मणी. त्यामधला एक तुझ्यासाठी आहे, दुसरा त्या पुरुषासाठी ठेवलाय ज्याच्याकडनं माझी स्त्री गर्भधारण करणार आहे, तिसरा त्याच्यासाठी जो माझ्या पुत्राला युद्धकलेचं शिक्षण देणार, क्षत्रियाच्या रूपामध्ये मोठा करणार. तेव्हाच या धरणीला सुद्धा जुलमी शापित राजापासून मुक्ती मिळणार आहे. असं दिसतंय परमेश्वराने मला खरोखर तुझ्याच सहाय्यतेसाठी पाठवलंय. माझी स्वतःच त्या नीच लोभी राजा जनासंधाचा बदला घ्यायची इच्छा आहे खूप. मी वचन देते तुला, जसं तू सांगितलंयस मी तसंच करीन. बस मी माझी कुमारी कन्या धनवती तुला सुपूर्द केली बघ. आता मी शांतीने माझ्या पूर्वजांजवळ जाऊ. मग शीलवती आणि धनवती एकदाच्या वक्रलोकी पोहोचल्या. वक्रलोकी पोहोचल्यानंतर वासुदत्त नामक एका ब्राह्मणाकडे राहायला लागल्या. त्या आता बऱ्या होत्या. अचानक शीलवतीला त्या वचनाची आठवण झाली जे तिने आपल्या पुत्रीच्या पतीला दिलं होतं, अर्थात त्या विद्रोहीला हो, ज्याला सुळावर चढवण्यात आलं. आता शीलवती दिवस रात्र ते दिलेलं वचन पूर्ण करण्याविषयी विचार करू लागली. ताई, ताई, आले. नमस्कार. सर्व ठीकठाक आहे ना? घर पसंत आहे ना? तुमच्या दयेसाठी मी आभारी आहे. जरा ऐका. तुम्ही त्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला ज्याच्याविषयी मी तुमच्याशी बोलले होते? ताई, तू एक खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहेस. तुझ्या मुलीविषयी मला खूप सहानुभूती आहे. जर तुझ्या मुलीच्या पतीचा एखादा लहान भाऊ असता तर ही समस्या खूप सहज सुटली असती. मुलीच्या पतीच्या कुळ आणि वंशाच्या बाबतीत मी असं मुळीच जाणत नाही काही. आम्हा दोघांमध्ये हीच समानता की आम्हा दोघांनाही त्या दुष्ट राजाचा बदला घ्यायचा होता. अरे हां, आठवलं. जवळच विष्णुस्वामी नावाचे एक विद्वान आचार्य राहतात. त्यांचा मनस्वामी नामक एक सुंदर आणि युवा विद्यार्थी आहे. तुम्ही त्याच्याशी बोललात? नाही, मी म्हटलं प्रथम तू त्याला भेटावंस. याची मुळीच आवश्यकता नाही. जर तुम्हाला वाटतं की मुलगा चांगला आहे तर मी तुमचा निर्णय स्वीकारते. ठीक आहे, पण तुझ्या मुलीची स्वीकृती? मुलगी तेच करेल जे मला हवंय.
दुर्वा दुर्वा. मला तुला काही सांगायचंय. तू माझी मुलगी आणि तिच्या मुलाला भेटणं बंद कर. काय? तू गप ग. काय मी माझी पत्नी आणि पुत्राला भेटू पण नाही शकत? ती तुझी पत्नी नाहीये. अरे शीलवती, माझ्या पुत्राची माता माझी पत्नी नाही तर मग दुसरी कोण आहे? कान उघडून ऐक रे तू. धनवती आणि तिच्या मुलावर तुझा अधिकार नाहीये. जे काम तू केलंस त्याचं मूल्य तुला दिलं गेलं आहे आणि तुझे सगळे संबंध त्याच क्षणी समाप्त होऊन गेले. समजलास? माते यांना असं घालवू नकोस ना. काय मूल्य देऊन टाकल्याने मानवी संबंध समाप्त होत असतात? मला तुझे अधिक प्रश्न नाही ऐकायचेत. आता कृपा करून तिथून निघून जा. उठ बघो. मला माझी पत्नी आणि पुत्र पाहिजेत. इतक्या सहज मी त्यांना नाही सोडणार. मी तुला इशारा देतीये. माते यांना इथेच राहू दे. माते आमच्यावर दया कर. धनवती, तू चिंता नको ग करूस. मी पण माझ्या गुरूंजवळ बोलेन. ते अवश्य कुठला ना कुठला उपाय काढतीलच. जिथे जायचंय तुला जाऊ शकतोस. आता जा, तोंड घेऊन जा. माते माते हे काय? रडू नकोस. आपल्या वचनाचं आपल्याला रक्षण करायचंय. माते वासुदत्त भाऊ, वासुदत्त भाऊ. शीलवती ताई, ये ये ये. का आलीस तू ताई? मला बोलवायचं होतं ना. हे बघा, तुम्हाला म्हणून सांगते. हे का? काही विशेष गोष्ट आहे? माझं मुलगी स्वतःचं हृदय त्या ब्राह्मण युवकाला देऊन बसली आणि तो पण तिला पत्नी मानायला लागलाय. तिच्यावर आणि मुलावर स्वतःचा अधिकार सांगत आहे. आता तो परामर्श करायला आपल्या गुरुजवळ गेलाय. माझी मुलगी रडून रडून स्वतःचे हाल करीत आहे. समजतच नाही आता काय करावं. पण ताई, ह्या अघटित गोष्टीचा तू स्वीकार का नाही करत आहेस? तुझं वचन पूर्ण करण्यासाठी तू पुरेपूर प्रयत्न केलेस हे तर खरंय. मला तर माझ्या मुलीला सुखी बघायचंय बस. पण जर दिलेल्या वचनाची पूर्ती नाही केली तर मी मुळीच कधी स्वतःला क्षमा नाही करू शकणार. त्याच्या मुलाला जीवनामध्ये खूप मोठं काम करायचंय आणि माझी इच्छा नाहीये की त्याला कोणी पदभ्रष्ट करावं. ठीक. तू मग तुझं हृदय कठोर कर आणि एक अजून कार्य कर. सर्वच जाणतात आमचे महाराज सूर्यप्रभाला पुत्ररत्नाची लालसा आहे. हो, आणि महाराज प्रतिदिन नगराच्या पूर्व घाटावर स्नान करायला जातात. तू ह्या बालकाला तिथे नेऊन सोड. महाराजांची दृष्टी अवश्य बालकावर पडेल. आणि नंतर प्रभूची इच्छा. किती सुंदर आहे हा बालक. दंड, छत्र आणि पताका सारख्या शुभ चिन्हांसकट सर्व चिन्ह हा चक्रवर्ती होईल अशी भविष्यवाणी करीत आहेत. असं वाटत आहे जसं शिव भगवंताने स्वतःच मला योग्य पुत्र दिला आहे. तुला हे सर्व कसं काय माहीत? कोण आहेस तू? बाळा, मी तुझी आजी रे पुत्रा, शीलवती. आणि हा जो तुझ्या गळ्यात मणी आहे तो तुझ्या पित्यानेच तुला दिला होता. तो विद्रोही, तो माझा पिता कसा असू शकतो? मला जन्म देणारा तर तो ब्राह्मण होता.
आणि महाराज सूर्यप्रभाने मोठ्या प्रेमाने माझं पालनपोषण केलं, मला शिक्षित केलं, मग मी त्या विद्रोहीला माझा पिता कसा मानू शकतो? असं नको म्हणूस बाळा, तेच तुझे पिता आहे. कारण मुला तुला जगण्याचा एक उद्देश त्यांनी दिलाय. त्यांची इच्छा पूर्ण कर. ताम्रलिप्टीचा दुष्ट राजा, जनासंधाचा नाश, हेच तुझ्या जीवनाचं परमलक्ष्य असलं पाहिजे. खरं तर ही कथा खूप नंतरची आहे, पण हिच्यात उत्तर वैदिककालीन मान्यतांची झलक मिळते. एक विद्रोही ज्याच्या जातीचा पत्ता नाही एका वैश्य स्त्रीशी लग्न करतो. त्या स्त्रीला एका ब्राह्मणापासून मुलगा होतो, ज्याला एक क्षत्रिय राजा दत्तक घेतो. ह्यावरून जातींच्या उतार चढावाची माहिती मिळते. चंद्रप्रभाच्या पित्याच्या रूपात विद्रोहीच्या अधिकारालाच मान्यता दिली जाते, पण ब्राह्मण किंवा क्षत्रियाच्या अधिकाराला मान्यता मिळत नाही. व्यक्तीच्या अधिकाराच्या संदर्भात जातीला कुठलंच महत्त्व दिलं जात नाही. वर्णविभाजनामुळे मेहनत करणाऱ्या शूद्रांची अवस्था शतकानुशतकं दयनीयच राहिली आहे. आजही गुजरातमधील गुलामीत असलेल्या ह्या गीतात तीच भावना लपली आहे, जी प्रारंभिक काळातील दास आणि शूद्रांची असली पाहिजे. भारताच्या जातीय व्यवस्थेमध्ये जरूर खूप वैशिष्ट्य असली पाहिजेत, नाहीतर इतक्या दीर्घ काळासाठी ही टिकून नसती राहिली. पण या जातीय व्यवस्थेमध्ये सर्वात वाईट जर काय होतं की तिने लोकांना एका मोठ्या समूहाला खालच्या दर्जांवर ठेवलं. त्यांना शिक्षण, सभ्यता आणि आर्थिक दृष्टीने प्रगतीची संधीच नाही दिली. विचित्र वाटतंय की भारतीय इतिहासामध्ये महान व्यक्तींनी खूप पुरोहितवाद आणि जाती व्यवस्थेविरुद्ध सतत आवाज उठवला. शिवाय त्यांना मिटवण्यासाठी आंदोलनं पण झालीत. पुन्हा तरी पण भाग्याच्या न बदलणाऱ्या धारेसारखा जातीयवादाचा प्रभाव वाढत गेला आणि भारतीय जीवनात पूर्ण रूपात सामावला. आजची स्थिती इतक्या गतीने बदलत आहे की जातीय व्यवस्था टिकणं म्हणजे खूप खूप अशक्य दिसतंय. इतकी प्राचीन आणि महान व्यवस्था तुटल्याने सामाजिक जीवन विखुरलं जाईल. फाटाफुटीची पण संभावना आहे. कदाचित आपसातल्या संबंधांमध्ये वाईटपणा येईल जर समय आणि जनचेतनेला अनुकूल कुठल्या नव्या सामाजिक व्यवस्थेने हिची जागा नाही घेतली तर. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम.